27 जुलै 2024 रोजी पहाटे उरण येथे राहणाऱ्या जयश्री शिंदे या तरुणीचा मृतदेह पोलिसांना आढळला होता। जयश्रीचा मृतदेह भयानक अवस्थेत आढळल्याचं सांगितलं जात असून तिच्या पाठीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याचं समोर आलं आहे। या घटनेचे तीव्र पडसाद उरण आणि आसपासच्या परिसरात पडले आहेत। या प्रकरणी जयश्रीच्या कुटुंबियांनी दाऊद शेख या इसमावर हत्या केल्याचा आरोप केला होता। नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। जयश्री शिंदे आपल्या कुटुंबासह उरण येथे राहत होती। ती एका खासगी कंपनीत कामाला जात होती। 25 जुलै रोजी ती कामावरून परतली नसल्याने कुटुंबियांनी पोलीस स्टेशनला ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जुलै रोजी रात्री 2 वाजता पोलिसांना शेतात एक मृतदेह आढळल्याची माहिती देणारा फोन आला। यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले। यशस्वीच्या कुटुंबियांना तिच्या शरीरावरील टॅटू आणि कपड्यावरून तिची ओळख पटवली। तिच्या वडिलांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं, दाऊद शेखवर आमचा संशय आहे। 2019 साली त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला होता। तो आमच्या मुलीला त्रास देत होता। आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आरोपीला पकडण्यासाठी माध्यमाशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल नेहुल यांनी सांगितलं होतं की आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या 4 टीम्स वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत। 48 तासात आरोपीबाबत चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत आम्ही माध्यमाला कुठलीही माहिती देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले। 2019 साली जयश्री आणि दाऊद यांची एका कंपनीत ओळख झाली। ते एकाच कंपनीत काम करत होते अशी माहिती समोर आली आहे। परंतु दाऊद हा तिला वारंवार त्रास देत होता असं तिच्या कुटुंबियाचं म्हणणं असून तिच्या वडिलांनी त्याच्या विरोधात पोलीस तक्रार देखील केली होती। या तक्रारीनंतर पोलिसांनी 2019 मध्ये जयश्री अल्पवयीन असल्याने लैंगिक गुन्ह्यापासून लहान मुलांचे संरक्षण करणाऱ्या पोस्को अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। यानंतर त्याला अटक करण्यात आली। आरोपीला अटक केल्यानंतर नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकारे यांनी माहिती देताना सांगितलं की गुरुवारपासून घटनेला 5 दिवस झाले। आरोपीचा शोध सुरू होता। आम्ही 2 ते 3 संशयित स्पॉट केले होते। नवी मुंबई आणि कर्नाटक या 2 ठिकाणी पथक पाठवले होते। कर्नाटकमध्येही बंगळुरू आणि शहापूर जिल्ह्यात या ठिकाणी 2 टीम पाठवल्या होत्या। आज सकाळी मुख्य संशयित दाऊद शेख याला ताब्यात घेतलं आहे। या पुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद।